मित्रांनो, आज आपलं शेकड्यावरीचं लेक्चर 5 आहे किंवा शेकड्यावरीचा पार्ट 5 आहे. ठीक आहे. आज लेक्चरला सुरुवात करतो मी. आतापर्यंत आपण 50 प्रश्न बघितले होते. यानंतर आता 51व्या नंबरचा प्रश्न घेऊ. पेन कोड येईल माझी. हां, 51 क्रमांकाचा प्रश्न आहे. काय म्हणते प्रश्न? 34वी टाईप नंबर 34 आणि क्वेश्चन नंबर 51. वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 10% वाढल्या. लिहून घ्या, 10% अप झाल्या. ठीक आहे. दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढल्या. आणखी पुन्हा 10% वाढल्या म्हणताय. तर एकूण किमती किती टक्क्यांनी वाढल्या? ओके, तर तुम्हाला टोटल एकूण किमती किती टक्क्यांनी वाढल्या ते काढायचं आहे. मित्रांनो, जर तुमचं आधी बेसिक क्लिअर असेल, तुम्हाला बेसिकनी गणित सोडवता येत असेल, तर तुम्हाला सहज शॉर्ट ट्रिक सांगून देतो. आधी बेसिकच घेतो. 10% वाढल्या आणि 10% पुन्हा वाढल्या म्हणजे किती झाल्या? पहिले 100% होत्या स्वतःमध्ये, त्याच्यामध्ये आणखी 10% वाढल्या म्हणताय. किती झाल्या? 110% झाल्या. ओके, पहिले 100% होत्या, आता 10% वाढल्या, तर तेव्हा 110% झाल्या. आता याला पुन्हा 10% वाढल्या म्हणताय. 100%वरून प्लस आणखी किती झाले? 10% वाढले तर 110%. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? म्हणजे मी असं म्हणू शकतो का, आधी वस्तूची किंमत 100 माना, शेकडा आहे म्हणून आपण 100च घेऊ सुरुवातीला. शेकडा आहे म्हणून बेस आपला 100 माना. ठीक आहे, 100 माना. 10 वरून ती किती झाली? पहिले 110%. 110% म्हणजे भागीला 100. ओके, दुसऱ्या वर्षी पण पुन्हा 110% वाढली म्हणजे 110 भागीला 100. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का तुमच्या? 2 शून्य कटले, 1 आणि 2 शून्य कटले, खालचे 2 शून्य कटले, पुन्हा वरचे 2 शून्य कटले. आता 11 आणि 11चा गुणाकार. इथे 1 आहे पण 1ला तिथे काही व्हॅल्यू येत नाही. 11 आणि 11चा गुणाकार होतो 121. ओके, 11चा वर्ग 121. आधी आपली किती होती किंमत? 100 रुपये. इथे लिहितो, आधी तिची किंमत 100 होते. आता किती झाली मित्रांनो? याची वाढून 121. ओके, म्हणजे 100च्या तुलनेत ते कितीनी वाढली? 20नी वाढली. कसं काढायचं याचं? 121 मायनस 100 करा, 21 तुमचं, म्हणजे आन्सर तुमचं 21% तुमच्या किमती वाढल्या आहेत. याची मित्रांनो एक सेकंड मेथड सांगतो. हे बेसिक जागा. यानंतर त्याचं दुसरी मेथड सांगतो. 100% माना. समजा वस्तूची किंमत आधी 100 होती, त्यानंतर पहिल्या वर्षी ते 10% वाढले म्हणताय. पहिल्या वर्षी वगैरे का ते? हो, पहिल्या वर्षी 10% वाढले म्हणते. म्हणजे 100 वरून किती होईल? 100चे 10% किती होते? 10 होते ना. 1 शून्य काढून टाका, 10% राहते. प्लस 10 ॲड करा, किती झाले? 110 झाले. आधी 100 होती, आता पहिल्या वर्षी ती 110 झाली. आता नंतर हे फर्स्ट इयर करायले, हे पहिल्या वर्षी. आता दुसऱ्या वर्षी, सेकंड वर्षी का दुसऱ्या वर्षी? ऑलरेडी 110 आहे ना. हे बघा, पहिल्या वर्षी एंडिंगमध्ये 110 होती, आता ऑलरेडी 110 आहे. याच्यामध्ये आणखी 10% वाढले. प्लस आता याचे 10% वर दुसऱ्या वर्षी याचे 10% किती होते? 1 शून्य हटवून द्या, 10% निघून जाते. किती? 11. किती झाली? 110 प्लस 11, 1 आणि 0 0, 1 प्लस 1 2, 1 म्हणजे 1. हो, 0 आणि 1 येईल नाही ते, सॉरी. 121 फायनल किंमत झाली. ही त्याची फायनल किंमत. सुरुवातीला होती 100, 1 वर्षानंतर ती 10% वाढून 110 झाली. 110चीच पुन्हा दुसऱ्या वर्षी 121 झाली. 100 वरून ती 121 झाली म्हणजे 21 रुपयांनी वाढली ना 100च्या तुलनेत, म्हणजे 21% त्याची किंमत वाढली. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आता मित्रांनो याची शॉर्ट ट्रिक करतो. कसं करायचं? काही टेन्शन घ्यायचं नाही. टक्क्यांमध्ये इथं जर शून्य दिसला, सरळ वाढली म्हणलं, हे वाढण्याचे चिन्ह, हे वाढल्या चिन्ह, तर 10 प्लस हा जो 1 आहे ना, 1 वाढून द्यायचं. किती? ते 11. पहिल्या वर्षी 11, दुसऱ्या वर्षी काय करायचं? इथे पण 1 शून्य आहे म्हणजे 10 प्लस हा इथला 1, किती होते? 11. दोघांचा वर्ग करा, 121. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आणि आता शेवटचे 21 लिहून घ्या. हे 1 काटून घ्या. शेवटचे 21% तुमचा आन्सर आहे. गोष्टी क्लिअर आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. एका लाईनमध्ये तुमचा आन्सर आलेला आहे. ज्या गणिताला आजपर्यंत तुम्ही 1 ते 1.5 मिनिटं लावत होते, त्याच गणिताला आता एका लाईनमध्ये सोडवायचं. ओके, आधी बेसिकने सोडून पाहायचं, नंतर प्रॅक्टिसच्या वेळेस तुम्हाला या एका लाईनमध्ये सोडून पाहायचं.
ठीक आहे. याच प्रकारचे 7-8 टाईप आहे मित्रांनो. याच वेने मी सोडवण्याचा प्रयत्न केला. याच ट्रिकनी मी तुम्हाला गणित सोडवून देईन. ठीक आहे. बेसिकने पण सोडवीन आणि या ट्रिकने पण सोडवीन. ज्या गणिताला तुम्ही आतापर्यंत 1 ते 1.5 मिनिटं लावत होते त्याच गणिताला मित्रांनो आता 10 सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकता. ओके. म्हाडा एक्झाममध्ये तुम्हाला तुमची एक कंप्लेंट होती की सर वेळ पुराला नाही, गणित सोडवायला वेळ पुराला नाही. आता बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या गणिताला तुम्हाला 25 गणित सोडवायला आरामात 50 मिनिटं लागायचे. ओके. 1 ते सव्वा तास लागायचे आणि त्या 25 गणितांपैकी जवळपास 10 ते 12 गणित तुम्हाला असे भेटेल जे 10 ते 15 सेकंदामध्ये सोडवणं होईल. 10 ते 15 सेकंदमध्ये सोडवणं होईल. तर यावेळी अभ्यास करा, ट्रिकनुसार अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गणित सोडवणं होईल. यानंतर नेक्स्ट प्रश्न मित्रांनो 52 क्रमांकाचा प्रश्न आहे. टाईप नंबर 35. वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 10% वाढल्या. लिहून घ्या. 10% वाढल्या, अप झाल्या. दुसऱ्या वर्षी 20% वाढल्या. पुन्हा दुसऱ्या वर्षी 20% वाढल्या म्हणताय. तर एकूण किमती किती टक्क्यांनी वाढल्या? याला तसंच करायचं आधीच्या सारखंच. काय होते? 10% म्हणताय ना. 100 ही वस्तू आधी होती. आधी वस्तू 100ची होती. समजा 100ची होती. सगळ्या गोष्टी शेकड्यामध्ये चाललं. प्रकरण आपलं शेकडा आहे किंवा प्रश्न हा शेकड्यावरीच आहे. त्यामुळे समजामध्ये सुरुवातीला बेस तुम्ही 100 घ्यायचा. ओके. त्यानंतर 10% वाढली म्हणजे 100 वरून ती झाली 110 भागीला 100 येईल. ओके. गुणिला 20% दुसऱ्या वर्षी वाढली म्हणजे 100 वरून ती 100 + 20 120 होईल. टक्के म्हणजे भागीला 100. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? त्यानंतर खालचे 2 शून्य काढा. वरचा 1 आणि 2 शून्य गेले. खालचे 2 शून्य गेले आणि वरचे 2 शून्य गेले. 11 आणि 12चा गुणाकार किती येते? 11 आणि 2 22, 2 हा 4 आणि 2. ओके. 11 1 11, 11 आणि 2 13. आधी 100 होती, आता 132 झाली म्हणजे वाढली किती? ती 132 नी वाढली. नसन काही 132 म्हणजे 32 नी वाढली. सॉरी 32 नी वाढली. 32 नी वाढली. हे कसं लक्षात आलं? कोणाच्या लक्षात नाही आलं तर सहज हे 132 आहे ना, त्याच्यामधून 100 मायनस करून घ्या. तुमचा आन्सर 32 येऊन जाईल. ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या. ही बेसिकवाली मेथड नंबर 1 आहे. आता दुसरी मेथड पाहतो बेसिकवाली. कोणती मेथड आहे? समजा 100 होती किंमत, त्यानंतर 10% वाढले म्हणजे तुम्हाला सांगितलं मी इथं शून्य दिसला का? खाली बेस तुमचा इथे 10 मानाचा, फक्त टक्क्याच्या बाबतीत बरोबर 10 मानाचा आणि 10 मध्ये वरचा 1 ऍड करा. ओके. 10च्या तुलनेत ती 11 वाढली. इथं 20 आहे ना, म्हणजे खाली 10 शून्य आहे शेवटी, खाली 10 लिहून घ्या. 10 मध्ये 2 वाढवा किती? 12. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. झालं तुमचं गणित. 1 आणि 2 शून्य खालचे कटले, वरचे 1 आणि 2 शून्य कटले. 11 आणि 12चा गुणाकार किती राहिला? 132. 132 मध्ये हे सुरुवातीची संख्या 100 मायनस करून घ्या. -100 केले 32 राहिले उत्तर. आलं 32. आन्सर पाहू दे शेवटी काय तर 32% तुमचं शेवटचा आन्सर आहे. ठीक आहे. 32%नी फायनल किमती वाढल्या. त्यानंतर मित्रांनो शॉर्ट ट्रिकची ही शॉर्ट ट्रिक आहे. आता काय आहे? सरसर 10% म्हणजे किती तुम्हाला सांगितलं? 10 वरून 11 घ्या. 10 म्हणजे 0 आहे तर 10 मध्ये 1 ऍड करा, 11 झाले. इथं ह्याच 10 मध्ये 2 ऍड करा, किती? 12 झाले. 11 आणि 12चा गुणाकार करा, किती येते? 11 आणि 2 22, 2 हातचे 2. 11 1 11, 11 आणि 2 13. 132 तुमचं आन्सर आलेलं आहे. आता हा एक उडवून टाका, 32 तुमचा आन्सर. ठीक आहे. इथला एक उडवून टाका, 32 तुमचा आन्सर, फायनल आन्सर. एका लाईन मध्ये गणित सोडवता येते मित्रांनो. 10 सेकंदापेक्षाही कमी वेळ लागते या टाईपला. ओके. आणि समजा यदा कदाचित हा जो गुणाकार तुमचा 232 जर आला ना, येणार तर नाही गणितांमध्ये. समजा 232 किंवा 332 आला तर 2च्या 2 नाही उडवतले, याच्यामधले फक्त 1 उडवायचा, किती राहील? 1 राहील. जर 332 आला तर पहिल्या 3 मधला 1च उडवायचा, 2 शिल्लक राहील. आहे तुमच्या गोष्टी क्लिअर? ओके. मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो. त्यानंतर 53 नंबरचं गणित आहे मित्रांनो. वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 20%नी वाढल्या. 20%नी वाढल्या म्हणताय. ओके. व दुसऱ्या वर्षी 10%नी कमी झाल्या. दुसऱ्या वर्षी 10%नी कमी झाल्या म्हणताय. हे डाऊनचं चिन्ह का? हे वाढल्या म्हणजे हे चिन्ह, कमी झाल्या म्हणजे हे खालचं चिन्ह. तर एकूण किमती किती टक्क्यांनी वाढल्या किंवा कमी झाल्या? तर एकूण किमती किती टक्क्यांनी वाढल्या किंवा कमी झाल्या? लिहून घ्या. समजा 100 गुणिला 20% वाढल्या म्हणजे 100 वरून 120 झाल्या. ओके.
खाली 100 आहे, 100 वरून झाले ना 120, मग खाली 100 घ्यायचे, गुणीला 10% कमी झाल्या म्हणजे 100 मायनस 10 किती होते, 90. 90 घ्या, हे कोणाच्या तुलनेमध्ये, 100च्या तुलनेमध्ये. झालं. 120%, 20% वाढले म्हणजे किती होईल ते, 120% होईल ना. लिहिले आपण 120%, 120 लिहिले, टक्के म्हणजे भागायला 100. इथं 10% कमी झाल्या म्हणजे किती होईल, त्या 90% होईल ना. 100%तून 10% वजा गेले किती होते, 90%. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. तर 90% आपण जसे ते इथे लिहिले, 90 लिहिले इथे, टक्के म्हणजे भागेला 100. इथपर्यंत गोष्टी तुमच्या क्लिअर आहे का. त्यानंतर मी गणित सोडवतो. खालचे 2 शून्य काढून घ्या, वरचा 1 आणि 2 शून्य कटले. खालचे 1 आणि 2 शून्य कटले, वरचा 1 आणि 2 शून्य कटले. 12 आणि 9चा गुणाकार किती आहे तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो. 2 पासून 20 पर्यंत पाडे पाठ करा. 12 आणि 9चा गुणाकार 12 9 108. म्हणजे या पहिल्या 100च्या तुलनेमध्ये ही संख्या कितीमध्ये वाढली, किंमत कितीने वाढली, 0.8. म्हणजे 8नी किंमत वाढली, तुमचं 8 आन्सर. 108 मायनस तुम्ही 100 करू शकता. 8नी किंमत वाढली म्हणजे तुमचं फायनल आन्सर 8% किंमत वाढली. 8% तुमची किंमत वाढली. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. याला आता बेसिकनी घेतो, आपल्या शॉर्ट ट्रिकनी घेतो. 20% वाढल्या म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं 10% 12 झाल्या, कोण, 100 ही संख्या. समजा 100 किंमत पहिली होती, आता 20% वाढले म्हणजे हे 0 आहे ना, म्हणून 10 करा आणि वरच्या संख्येमध्ये +2 ॲड करा. आता 10% कमी झाली, 0 आहे म्हणजे खाली 10 देऊन द्या, सरळ सरळ. कमी झाली म्हणताना 10%, तर हा जो 1 आहे ना 10 मधून मायनस करा, इथला 1 10 मधून मायनस करा, किती होते, 9. झालं तुमचं गणित बेसिकनुसार, शॉर्ट ट्रिकनुसार. 1 आणि 2 शून्य खालचे कटले म्हणून वरचे 1 आणि 2 शून्य काटा लागेल. 12 9, 12 आणि 9चा गुणाकार होतो 12 9 108. 100च्या तुलनेमध्ये ती 8 आणि 108 झाली ना, म्हणजे 8नी वाढली. ओके, म्हणजे तुमचं 8 आन्सर आला, +8 म्हणा त्याला. 8%नी किमती वाढल्या. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आधी शिकवलं पहिलं ते बेसिक होतं, हे ट्रिक आहे. आता ट्रिकची ही ट्रिक शिकवतो तुम्हाला. 20 आणि 10% कमी झाल्या, 20नी वाढली म्हणजे 10 वरून हे 2 0 आहे म्हणून तुम्ही 10 घ्या, +2 ॲड करा, किती होते 12, गुणीला 10 डाऊन झाले किंवा 10% कमी झाले म्हणजे 10 वरून 1 कमी 9, किती होते 12 9 108. आला 108. हा 1 हटवून टाका, 0.8 म्हणजे 8 तुमचा आन्सर आहे. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. 100पेक्षा जास्तवाली संख्या आहे म्हणजे किमती तुमची वाढल्या, आणि 100पेक्षा कमीत किंमत आली, इथे समजा आता समजा 98 वगैरे आली म्हणजे 100पेक्षा 2नी कमी आहे ना. ओके, 2नी कमी आहे म्हणून तुमचं मित्रांनो आन्सर 2 येईल. कोणते, -2 किंवा 2% किंमत कमी झाल्या. मायनस म्हणजे कमी झाल्या, ही इथे +8 आहे, प्लस लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे तुमच्या. आणि +8 म्हणजे किमती वाढल्या, पण इथे -2 आहे. 100च्या तुलनेमध्ये ही संख्या 2नी कमी आहे म्हणजे 2% किंमत घटल्या असं होईल. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. तर तुमचं मित्रांनो प्रश्नानुसार तुमचा आन्सर 8% किमती वाढल्या. त्यानंतर मित्रांनो मी 54 क्रमांकाचं गणित घेतो आता. 53. वस्तूच्या किमतीत 20% कपात केली. 20% कपात केली, किमतीमध्ये 20% कपात केली आहे. ठीक आहे, त्यामुळे वस्तूंचा खप 10%नी वाढला, म्हणून वस्तूंचा खप 10%नी वाढला म्हणताय. तर व्यवहारावर काय परिणाम होईल. तसंच आहे मित्रांनो, आधी जसं गणित होते ना, बस टाईप थोडी चेंज आहे, पण ट्रिक मात्र मित्रांनो मी एकच ठेवली आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. माझ्या बऱ्याचशा गणितांमध्ये मित्रांनो मी एकाच ट्रिकवर वेगवेगळ्या टाईपची गणितं सोडवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानुसार मी नवीन ट्रिक शोधतो. गणितावर मित्रांनो नवीन माझा लगातार स्टडी करणे सुरू आहे, जेणेकरून पुस्तकामध्ये ज्या हार्ड ट्रिक देऊन आहे, थोड्या हार्ड ट्रिक देऊन आहे, त्या तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग थोड्या इझी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी लाईनमध्ये गणितं कशी सोडवायचे यासाठी मित्रांनो मी लगातार माझा स्टडी सुरू आहे. त्याचंच एक फलित म्हणजे हे एक ट्रिक आहे जे तुम्हाला सांगत आहो मी. कोणती, थर्ड ट्रिक, थर्ड मेथड जे सांगतो ना, ट्रिकची ही ट्रिक, ती ट्रिक आहे. एका लाईनमध्ये 10 सेकंदामध्ये तुमचा आन्सर निघून जाते. 20% 10% आहे, 20%नी किमती घटल्या तर खप वाढला, त्याच यांनी सोडवायचा. मगाचं इथे किंमत होती आणि इथे किंमत होती, आता इकडं तर किंमत आहे बट इकडं खप आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही, सेम वेनी गणित सोडवायचं. 20%नी वाढला म्हणते, आधी किती होती 100 होती, तर 20%नी वाढली म्हणजे 100 वरून किती झाले ते 120 झाले. ओके,
20% वाढली म्हणजे 100वरून ती 20 वाढून 120% झाले. 120चे 120 लिहिले आणि टक्के म्हणजे भागीला 100. 10%नी सॉरी इथे कमी आहे म्हणजे 100वरून ती 20नी कमी झाली म्हणजे किती होईल? 80 होईल ना ते. सॉरी कुठे तुम्ही लक्षात ठेवता ना मी इकडं विसरून राहिलो ना. 20%नी कमी झाली म्हणजे 100वरून 80 झाली. त्यानंतर 10%नी वाढला खप म्हणजे 100वरून 110 झाले असे म्हणू शकतो का मी. आणि खाली भागाकारामध्ये 100 कारण ती 100च्या तुलनेत वाढत आहे संख्या. करून घ्या 1 आणि 2 खालचे 2 शून्य कटले, वरचा 1 आणि 2 शून्य कटले, खालचे 1 आणि 2 शून्य कटले, वरचे 1 आणि 2 शून्य कटले. 11 आणि 8चा गुणाकार 11 आणि 8 88. आता 88 ही संख्या 100च्या तुलनेमध्ये किती कमी आहे करून घ्या. -100 करा, नसन गणित असेल तर 100 - 88 असं करा. बट 100च्या तुलनेत ही संख्या कमी आहे बरं, म्हणून तुमचं आन्सर ऋणमध्ये येईल किंवा मायनसमध्ये येईल. म्हणजेच 100पेक्षा कमी आहे म्हणजे तोटा झाला किंवा घट. एवढ्या टक्क्यांनी तोटा झाला, एवढ्या टक्क्यांनी किंमत घटली की एवढ्या टक्क्यांनी नफा घटला असं तुमचं आन्सर येईल. किंवा तिथे 10तून 8 गेले 2 थांबकेला वापस, 10तून 9 गेला 1 म्हणजे 12%नी तुमच्या कमी किमती घटल्या. इथे मायनस चिन्ह त्यावर शेवटी. ओके, ऋण 12 लिहा किंवा -12 लिहा. 12%नी तुमच्या किमती घटल्या. याला मित्रांनो आता बेसिकली कसं सांगतो तुम्हाला. समजा 100 गुणिला 20%नी किमती घटल्या म्हणजे 10वरून किती झाली ती 8 गुणिला 10%नी वाढल्या म्हणजे 10वरून ती झाली 11. 10वरून ही 8 झाली तर 10वरून ही किंमत 11 झाली. 1 आणि 2 शून्य खालचे 2 शून्य काटले आपण तर वरचे 2 शून्य काटावे लागेल. 11 गुणिला 8 11 8 88 म्हणजेच ही संख्या 100च्या तुलनेमध्ये 12नी कमी आहे. कमी आहे म्हणजे ऋण संख्या आली म्हणजे तुमचा तोटा झाला. ओके, 100पेक्षा संख्या कमी असेल तोटा, ही संख्या 100पेक्षा जास्त असेल तर नफा किंवा फायदा. आता याला शॉर्ट ट्रिकनी हे ॲरो खाली येत आहे किंवा कमी झाली. 10च्या तुलनेमध्ये 2 कमी झाली ती 8 झाली गुणिला 10च्या तुलनेत ती हे या 1 वाढली म्हणजे 11. 11 8 88 आलं. 88 म्हणजेच 12%चा लॉस झाला तुमचा. ओके, म्हणजे 12% तोटा किंवा नफ्यामध्ये 12% घट झाली. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. 12% तोटा. त्यानंतर 55 नंबरचं गणित सांगतो मित्रांनो तुम्हाला आता. पंचावन्न क्रमांकाचं गणित. वस्तूची किंमत 15%नी वाढली, त्यामुळे खपामध्ये 15% घट झाली. खपात 15% घट, हे किंमत वाढली आणि इथे 15% घट झाली. तर एकूण व्यवहारात काय होईल म्हणजे काय म्हणता येते, किंमत वाढली आणि इकडे घट झाली. 2 मिनिटं कपात केली. हां, याला मित्रांनो थोडं या टाईपला थोडं वेगळ्या पद्धतीने सोडवावं लागतं. कसं तर सांगतो. सेम संख्या 15 15 तेच गणित आहे, आपण त्याच वेळी सोडवता येते. बट त्यावेळी थोडं गणित हार्ड होईल कारण की तुम्हाला 15%नी वाढली म्हणजे तुम्हाला 115 घ्यावं लागेल, भागेला 100 लिहावं लागेल. गुणिला 15% घट म्हणजे तुम्हाला 85 घ्यावं लागेल आणि भागेला 100 असं तुम्हाला करावं लागेल. बट हे असं करण्यापेक्षा, एवढं लोचे करण्यापेक्षा तुम्हाला सरळ सांगतो, जर एक वेळेस हे ॲरो वर दिसला आणि एक वेळेस असा घट म्हणजे ॲरो खाली दिसला आणि संख्या 15 असेल, 15% एक ठिकाणी वाढत आहे, 15% एका ठिकाणी घटत आहे, तर इथे सेम संख्या असेल तर त्या नफा किंवा तोट्याचा वर्ग, नफा किंवा तोटा दोनपैकी दोघांचा वर्ग भागीला 100 असं करायचं. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आता कसं तर सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. हे 15 लिहून घ्या. 15चा सहसा वर्ग करा 225 आणि त्यानंतर फायनल आन्सर काढायसाठी एका स्थळांतर आणि 2 स्थळांतर पॉईंट द्या. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. काही केलं नाही, सेम सूत्र आहे मित्रांनो. 15चा वर्ग केला मी आणि भागीला 100 केला. आला 15चा वर्ग 225. ठीक आहे, 15 म्हणजे या संख्येचा वर्ग, नफा किंवा तोट्याचा वर्ग 225 आला. ठीक आहे, भागेला 100 म्हणजे 2 स्थळांतर पॉईंट आला तुमचे 2.25 आन्सर. ओके, या वेळी जरी गेलं तरी तुमचा आन्सर तेच येते.
आता हे गणित करण्यापेक्षा आपण सोपी वेनी सोडवू. ओके, तरी तुम्हाला एकदा करून दाखवतो. इथले 2 शून्य काटा, इथले 2 शून्य काटा. आता 115 गुणला 85 करा, किती होते? 115 गुणला 85. 5 5 25 5 हातचे 2, 11 5 1 5 5 2 7 आणि 5 1 5 शून्य दिला 8 8 नि गुणा. आता 8 45 चे शून्य हातचे आले 4, 8 1 8 8 4 12 हातचा 1, 8 आणि 1 9, हे 75 आले, हे 5 2 7 आणि 9. काहीतरी हो आलं बरोबर आपलं. आलं, गोष्टी बरोबर येत आहे का? 225 ना. हां, आणखी भागेला 100 आहे ना, भागेला 100 आहे ना. हा जो गुणाकार आहे ना, फक्त या दोन संख्येचा गुणाकार आहे. भागेला 100 म्हणजे 2 नंतर पॉईंट द्या, किती होत आहे? 97.75. आता 100च्या तुलनेमध्ये ही कितीने संख्या कमी आहे? तर 2.25 ने कमी आहे. करून घ्या. 100 पॉईंट नंतर शून्य म्हणजे काहीच त्याला हे होत नाही, तर 97.75. ओके, इथपर्यंत तुम्हाला गणित समजत आहे का? दिसत नाही का? इथं लिहितो. 100 मायनस 97.75 सॉरी 75 आहे. पॉईंट नंतर इथे 2 शून्य द्या. या 2 शून्य किंवा 100 मधून 75 गेले, तुमचे 25 राहिले. पॉईंट द्या. आता 100 मधून 97 हाचा 1 घ्या लागला ना, धमकेला वापस. 10तून 5 गेले 5, धमकेला वापस. पुन्हा 10तून 7 1 8 गेले 2 राहिले, धमकेला वापस. 10तून 8 गेले 2, धमकेला वापस. 10तून 10 गेले 0, म्हणजे 2.25 तुमचा आन्सर मित्रांनो आलेला आहे. ओके, आता हीच संख्या 100 पेक्षा कमी आहे म्हणजे तोटा झाला. एवढं तुम्ही लोचा करण्यापेक्षा सरळ सरळ ते वर्ग करा आणि 2 स्थानांतर पॉईंट देऊन द्या. आहे तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या? क्लिअर इथे गोष्टी क्लिअर. मित्रांनो, कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गणित सोडवण्यासाठी प्रत्येक इंडिव्हिज्युअल गणित आणि इंडिव्हिज्युअल टॉपिकवर तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल आणि कमीत कमी वेळेमध्ये कसे ते गणित सोडवता येईल यासाठी प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून तुमचा ओव्हरऑल पूर्ण पेपर सोडवण्याचा वेळ वाचेल. ठीक आहे, जर तुम्ही हीच सवय तुम्ही गणितासाठी लावली तर हीच सवय तुम्हाला तुमच्या प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला इनडायरेक्टली तुमच्या इनबिल्ट होऊन जाईल. इनडायरेक्टली त्या गोष्टी तुमच्या अदर सब्जेक्टसाठी पण तुम्ही फॉलो करायला लागाल. इथपर्यंत तुमच्या गोष्टी क्लिअर आहे का? त्यानंतर मित्रांनो मी नेक्स्ट गणित घेतोय. 56 नंबरचं गणित आहे आपलं. ठीक आहे, काय गणित आहे? 12 लिटर द्रावणात 5% साखर आहे. लिहून घ्या. 12 लिटर द्रावणामध्ये 5% साखर. ओके, त्या द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाणी द्रावणातून कमी झाले म्हणते. म्हणजे नवीन द्रावण मी असं म्हणू का? हे -2 झाले म्हणजे 10 लिटर. समजलं का तुम्हाला? आधी द्रावण 12 लिटर होतं, त्याच्यामध्ये 5% साखर, हे सोडून द्या. आता त्या पाण्याला उकळलं म्हणत आहे. उकळल्यानंतर साखर कमी नाही होणार किंवा साखरेची वाफ होणार नाही, फक्त पाण्याची वाफ होईल. तशी वाफ 2 लिटर पाणी चाललं गेलं वाफे थ्रू, म्हणजे राहिले किती? 12 - 2 म्हणजे किती? 10 लिटर आता पाणी शिल्लक आहे. तर ते म्हणत काय, तो उर्वरित द्रावणात साखरेचे प्रमाण किती? तर यामध्ये किती प्रमाण आहे, किती टक्के साखर आहे, तुम्हाला इथली संख्या काढायची आहे. याला सूत्र लावा. ते आपलं शॉर्ट ट्रिकवालं सूत्र ते बनवलं होतं मी या आधी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बनवलेलं सांगितलं, ते लावून घ्या. काय होते? जुने द्रावण गुणिला जुने टक्के बरोबर नवीन द्रावण गुणिला नवीन टक्के. समजलं? जुने द्रावण गुणिला जुने टक्के बरोबर नवीन द्रावण गुणिला नवीन टक्के. एका बाजूला जुनं घ्या, एका बाजूला नवीन घ्या. जुने द्रावण किती आहे? 12 लिटर म्हणजे 12 लिहून घ्या, गुणिला जुने टक्के काय? 5%. इथे टक्के नाही लिहिलं तरी चालते, कारण की टक्के शेवटी कटतेच. आता 10 लिटर नवीन द्रावण 10 लिहून घ्या, गुणिला जुने टक्के म्हणजे आपण x% मानू. सोडून घ्या. काय होतं? 12 गुणिला 5% भागेला हे 10 येऊ द्या. ओके, बरोबर x%. दिसत आहे का तुम्हाला इथे? x% दिसत आहे का? हे नाही दिसत आहे का? ओके, काही हरकत नाही. हे खालची स्टेप आहे ना, मी इकडे लिहितो. काय होईल? 12 गुणिला 5% भागेला हे इकडले 10 गुणाकारामधले भागाकारामध्ये आणा. 10 बरोबर x%. इथपर्यंत गोष्टी तुम्हाला समजल्या का? आता याला सोडून घ्या. किती होते? 12 × 5 = 60.
60 शून्य आहे, टक्के द्या. आता हे खालचा एक शून्य कटला, वरचा एक शून्य कटला, म्हणजे तुमचा आन्सर किती? 6%. 6% बरोबर एक्स टक्के आहे ना. हे टक्के खाली घेतले, इकडे टक्के आणले, एक टक्के इकडे आणले, टक्के कटून जाते, किंवा दोन्ही इथे 1% काढा, इथला 1% काढून टाका, म्हणजे 6 बरोबर एक्स. गोष्टी क्लिअर आहे का तुमच्या? तुमचं 6% आन्सर आलेलं आहे. आता बेसिक नुसार घेतो याला. बेसिक नुसार कसं काढायचं मित्रांनो सांगतो बघा. आता आधी 12 लिटर द्रावण होतं ना, त्याच्या 5% साखर आहे. आता तेवढीच साखर शिल्लक राहणार नवीन द्रावणामध्ये, त्याचं प्रमाण किती येईल काढून घ्या. 12 लिटर द्रावणामध्ये साखर किती आहे? 5%, म्हणजे 5/100 लिहू शकतो का मी? 5% म्हणजे 5/100. नाही समजलं तर 5 लिहायचे, टक्के म्हणजे भागेला 100 तुम्हाला सांगितले मी, असं घ्या. ओके. आता मित्रांनो बघा, जर तुम्ही फ्रेशर असाल, नवीन असाल, तर बऱ्याच वेळेस तुम्ही काय करता, इथे इथे भाग जाते ना, याचा याचा भाग जात नाही, म्हणून तुम्ही काय करता, 5 × 5 आणि 20 × 5 100 असं करता. इथे तुमचं गणित मित्रांनो, तुमचा वेळ जातो. मग पुन्हा तुम्ही इथे आणि 2चा भाग जातो, म्हणजे खाली 10 राहील आणि बेस 12 बेद 20 असं करता. एक स्थलांतर पॉईंट आहे म्हणून तुम्ही एक स्थलांतर पॉईंट देता. तुमचं 0.6 0.6 आन्सर आला. बट याला थोडं वेळ जाता. या छोट्याशा गणिताला 10 सेकंद लागत असेल, बाकी गणित वेगळं राहिलं. या छोट्याशा गणिताला जर 10 सेकंद लागत असेल, तर तुम्ही त्याला 20-25 सेकंद लावता. त्याऐवजी मी काय म्हणतो, 12 गुणला म्हणजे 5% असं आहे ना. याला काय करा, खाली 2 शून्य आहे ना, वरच्या संख्यांचा गुणाकार करून घ्या. 12 × 5 = 60 आले, खाली 100 आले. खाली 2 शून्य आहे म्हणजे 2 स्थलांतर पॉईंट, 1 आणि 2 स्थलांतर पॉईंट. ठीक आहे. एका लाईनमध्ये तुमचं आन्सर इथे येऊ शकते. म्हणजे 0.6 लिटर तुमची साखर आहे. या 5%ची किंमत आहे 0.6 लिटर. ओके. म्हणजे मी असं म्हणू शकतो का मित्रांनो, हे जे 0.6 लिटर साखर आहे ना, हे 12 लिटरमध्ये एवढी साखर होती, तेव्हा 5% त्याचं प्रमाण होतं. आता काय, साखर एवढीच राहणार. पाणी उकळल्यानंतर साखरेचं वाफ होणार नाही का, साखर कमी होणार नाही, साखर तेवढीच राहणार. म्हणजे असं लिहू का मी 0.6. बट हे आता कोणामध्ये, या नवीन द्रावणामध्ये गुणिला शेकड्याचा शेपूट जोडा. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, नवीन द्रावणामध्ये साखरेचं हे प्रमाण आहे, नवीन द्रावणामध्ये एवढी साखर आहे, तर त्याला शेकडा प्रमाण काढायचं असेल तर त्याला शेकड्याने किंवा 100ने गुणावं लागेल. काढून घ्या कसं देतं. इथे 6 आहे, 1 शून्य 1 शून्य काटा, 0.6 आणि 10चा गुणाकार केला तर किती होते मित्रांनो, 10 × 60 होते. एका स्थलांतर पॉईंट आहे म्हणजे एका स्थलांतर पॉईंट द्या, म्हणजे आलं तुमचं 6%. पॉईंट नंतर शून्याला काही व्हॅल्यू नाही, तुमचं 6% तुमचं आन्सर आलेलं आहे. ओके. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? आता मित्रांनो मी नेक्स्ट गणित घेतोय. सत्तावन्नव्या क्रमांकाचं गणित आहे मित्रांनो. गणित काय म्हणते, एका शहराची लोकसंख्या 3 लाख आहे, त्यापैकी 1,80,000 पुरुष आहे. शहराची 50% लोकसंख्या सुशिक्षित आहे. जर 70% पुरुष सुशिक्षित असतील तर सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण काय आहे? लिहून घ्या. 3 लाख लोकसंख्या येथे लिहून घ्या. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. ओके. 3 लाख लोकसंख्या आहे, त्यापैकी किती म्हणता येते, 1,80,000 पुरुष. या बाजूने पुरुष लिहून घेऊ आपण. 1,80,000 पुरुष आहे. पुरुषाला तुम्ही डबा काढा, नाही तर मग इथे पुरुष लिहा, इथे स्त्री असं लिहिलं तरी चालते. शहराची 50% लोकसंख्या सुशिक्षित आहे म्हणताय. नाही दिसलं इथं काही टेन्शन घेत नाही. आणखी इथे एक पॉईंट क्लिअर होते, जर 3 लाखांपैकी एवढे पुरुष असेल 1,80,000, तर स्त्रिया किती राहील? 3 लाखांमधून ही संख्या वजा करून टाका, किती येते? ठीक आहे. 3 लाखांमधून एवढे 1,80,000 पुरुष जर वजा केले आपण, तर तुम्हाला स्त्रिया निघेल 1 0 2 0 3 0. ठीक आहे. पुन्हा 1 0 येते, इथे 1 0. आता 10तून 8 गेले, किती राहिले? 2. धमकेला वापस 3तून 2 गेले 1, म्हणजे 1,20,000 स्त्रिया आहे. लिहून घ्या 1,20,000 स्त्रिया. 1,20,000 स्त्रिया आहे. इथपर्यंत तुमच्या गोष्टी क्लिअर आहे का? 1,20,000 स्त्रिया आहे. 1,20,000 स्त्रिया. स्त्रियाला तुम्ही गोल राऊंड द्या. नेहमी पुरुषांसाठी चौकोन करा आणि स्त्रियाला गोल राऊंड द्या. ते रिझनिंग म्हणजे याचं जास्त काम आहे. इथं नाही तेवढं काम, बट रिझनिंगमध्ये जास्त काम आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, याला नेक्स्ट क्वेश्चन वाचायचा.
किंवा नेक्स्ट वाक्य वाचायचा. काय म्हणते, 70% पुरुष हे सुशिक्षित आहे, याच्यापैकी 70% सुशिक्षित आहे. याचे 70% काढा, किती येते, 1,80,000 गुणिला याचे 70% किती होते, 70/100 म्हणजे 70%. किंवा जर तुम्ही बेसिक क्लिअर असेल तर तुम्ही 70% म्हणजे 710 लिहू शकता. मी आता बेसिक वाल्यांसाठी करून राहिलो. 2 शून्य कटले, 1 आणि 2 शून्य कटले, तर यांचं 7 आणि 18चा गुणाकार किती येते, 18×5 = 18×6 = 108, 18×7 126. आहे का बरोबर? 18×5 = 18×6 = 108 आणि 18×7 126, 126 आणि 1 2 3 शून्य द्या, 3 शून्य, 1,26,000 पुरं, 1,26,000 हे 1,26,000 पुरुष सुशिक्षित आहे, स्पष्ट त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे 70% एवढे पुरुष सुशिक्षित आहे. इथे लिहू सुशिक्षित. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे का? त्यानंतर मधातलं वाक्य वाचा का, त्यांनी 50% लोकसंख्या सुशिक्षित आहे असं म्हटलं होतं. म्हणजे 3 लाखाची 50% किती होते, 1.5 लाख. त्या 1.5 लाखांपैकी एवढी सुशिक्षित आहे. इथे करून घ्या, 1.5 लाखांपैकी किती सुशिक्षित आहे, मायनस हे पुरुष काढून घ्या. 1.5 लाख लोकसंख्या सुशिक्षित आहे, याच्या अर्धे 1.5 लाख एवढी लोकसंख्या, 50% लोकसंख्या सुशिक्षित आहे. त्याच्यापैकी एवढे जर पुरुष सुशिक्षित काढून टाकले तर सुशिक्षित स्त्रिया मिळून जाईल. समजता? इथपर्यंत गोष्ट तुमच्या क्लिअर आहे का? वजा करून घ्या 1,26,000, त्याचा आन्सर केलं तर 1 2 3 शून्य, 10तून 6 गेले 4, धमकेला वापस, 5तून 3 गेले 2, धमकेला कुठं वापस येईल, 1 निघालं 0. म्हणजे 24,000 स्त्रिया सुशिक्षित. ह्या झाल्या स्त्रिया. कोण आहे, सुशिक्षित. ओके, स्त्रिया सुशिक्षित 24,000 आणि 1,26,000 पुरुष सुशिक्षित आहे. तुम्हाला आन्सर काय विचारलं, तर सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण किती विचारत आहे. मला काय म्हणायचं, एवढ्या सुशिक्षित स्त्रिया आहे ना, त्यांचे प्रमाण कोणाच्या मध्ये, फक्त स्त्रियांचे प्रमाण विचारलं तर टोटल संख्या खाली संख्या स्त्रियांची राहील बरं. म्हणजे टोटल संख्या होते 1,20,000 स्त्रियांची. का स्त्रियांची संख्या होती 1,20,000, त्यापैकी 24,000 सुशिक्षित आहे. ठीक आहे. यांचं काय विचारलं, तर स्त्रियांचे प्रमाण म्हणजे शेकडा प्रमाण विचारले. शेकड्यामध्ये गुणेला टक्के म्हणजे 100चं शेपूट जोडून द्या. किती होते, 1 शून्य वरचा कटला, 1 शून्य खालचा कटला आणि 1 शून्य वरचा कटला. पुन्हा 1 आणि 2 शून्य खालचे कटले तर 1 आणि 2 शून्य वरचे कटले. 1 शून्य काटून घ्या, 1 शून्य काटून घ्या. 12 12, 12 2 24, वर 2 आणि 10चा गुणाकार बरोबर किती, 20% तुमचा आन्सर आलेला आहे. म्हणजे असं म्हणतो का आपण, 20% स्त्रिया सुशिक्षित आहे. आता मी काय केलं ते बेसिकनुसार सांगतो. 3 लाख लोकसंख्या लिहून घेतली, त्यापैकी एवढी लोकसंख्या 1,80,000 पुरुष म्हणताय. जर 1,80,000 पुरुष असेल तर राहिलेली लोकसंख्या पूर्ण स्त्रिया असेल. ठीक आहे. हे कसं काढलं, हे 3 लाखांमधून पुरुष वजा करून घेतले, 1,80,000 वजा करून घेतले तेव्हा हे भेटलं. ओके. त्यानंतर काय म्हणताय, मधातलं वाक्य 50% लोकसंख्या सुशिक्षित आहे. त्यानंतरचं वाक्य काय आहे का, 70% पुरुष सुशिक्षित आहे. म्हणजे या लोकसंख्येपैकी, पुरुषांपैकी, याच्यापैकी 70% पुरुष सुशिक्षित आहे. तर एवढ्या लोकसंख्येचे आपण 70% काढून घेतले. 70/100 म्हणजे 70%. आणि 1,26,000 पुरुष सुशिक्षित आहे. आता कसं करायचं, त्यांनी मधामध्ये म्हटलं होतं का 50% लोकसंख्या सुशिक्षित आहे, म्हणजे अर्धी लोकसंख्या सुशिक्षित आहे. याच्यावाल्या टोटल लोकसंख्येच्या अर्धी किंवा 50% लोकसंख्या सुशिक्षित आहे. म्हणजे 3 लाखाचे 50% होते 1.5 लाख. ओके. तर या 1.5 लाखांपैकी आपल्याकडं एवढे पुरुष सुशिक्षित आहे, राहिलेल्या स्त्रिया सुशिक्षित असन. 1.5 लाख मायनस 1,26,000 केले, 24,000 आले. 24,000 ऑब्व्हियसली ते स्त्रिया सुशिक्षित राहणार. आणि शेवटी विचारलं त्यांनी का स्त्रियांचे सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण काय, 24,000 लिहिले आपण. आता स्त्रियांची टक्केवारी काढायची ना, तर टोटल संख्येमध्ये फक्त स्त्रिया घ्यायच्या, ह्या स्त्रिया. म्हणून वर 24,000 लिहिले आणि खाली स्त्रियांची टोटल संख्या 1,20,000. शेकड्यामध्ये विचारले प्रमाण म्हणजे गुणीला 100 करायचं. झालं, आले 20%. ओके. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे तुमच्या. त्यानंतर मित्रांनो मी नेक्स्ट गणित घेतोय. अठ्ठावन्न क्रमांकाचं गणित आहे. त्यानंतर
2021-22च्या अर्थसंकल्पानुसार 3 ते 5 लाख उत्पन्नावर आठवणच आहे ना 3 ते 5 लाख उत्पन्नावर 5% आयकर घेण्यात येईल. जर व्यक्तीचे उत्पन्न 2 लाख रुपये असून त्याच्या उत्पन्नात 75% वाढ झाली तर त्याला किती रुपये आयकर भरावा लागेल? काय म्हणताय मित्रांनो याच्यामध्ये का हे पहिलं वाक्य सोडून द्या 2021-22चा अर्थसंकल्प. त्यानंतरच वाक्य आहे का 3 ते 5 लाख उत्पन्नावर तुम्हाला 5% कर आयकर क्या टॅक्स द्यावा लागेल. आयकर द्यावा लागेल. फक्त काय म्हटलं त्यांनी शब्दाबरोबर 3 ते 5 दरम्यान म्हणजे 3 लाख ते 5 दरम्यान म्हणजेच 3 लाखांपेक्षा कमी उत्पन्नावर लागणार नाही. ओके. त्यानंतर काय म्हणतात ते 2 लाख त्याचं उत्पन्न आहे 5% टॅक्स कोणामध्ये 3 ते 5 लाख दरम्यान. ऑलरेडी त्याचं 2 लाख उत्पन्न आहे 2 नंतर 5 त्याच्यापैकी 75% वाढले म्हणताय. त्याच्या 75% वाढले म्हणजे 100% प्लस 75% किती झाले त्याचे 175% झाले ना त्याचे उत्पन्न एकूण 175 ज्याचे मग 175 की 175% कडे टक्के म्हणजे भागीला 100. ओके. हीच संख्या आपण तिथे लिहिली. करून घ्या 2 शून्य काटा 1 आणि 2 शून्य काटा 2 आणि 175चा गुणाकार किती होते 2 पंचे 10 0 हातचाराला 1 बे साधी 14 1 1505 हातचा पुन्हा 1 बे 1 बे आणि 1 3 350 लिहून घ्या 350 आणि हे 0 1 2 3 3 0 इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आधी त्याचं उत्पन्न 2 लाख होतं त्यानंतर 75% वाढले म्हणजे ते 175% झाले 100%वरून 175% झाले लिहिले आपण. तर नंतर उत्पन्न किती 3,50,000. आता काय म्हणताय 3 लाख ते 5 लाख या दरम्यान टॅक्स लागन म्हणजे 3 लाखापर्यंत नाही लागन 3 लाखाच्या वर जे 50,000 गेले त्याच्यावर लागन. कसं काढायचं याच्यातून 3 लाख मायनस करून घ्या ना. एवढ्याच्यातून पहिले 3 लाख मायनस करून घ्या कारण की त्याच्यावर आयकर लागणार नाही. किती होते 3 लाख मायनस केल्यानंतर 50,000 शिल्लक राहते. ठीक आहे. या 50,000वरच आयकर लागन 50,000 लिहून घ्या. त्याच्यावर आयकर किती म्हणतात 5% म्हणजे 5/100 असं लिहू शकतो का आपण. 1 आणि 2 शून्य कटला 1 आणि 2 शून्य कटला 5 आणि 5चा गुणाकार 5 5 125 5 5 25 इथे लिहितो. दिसतंय का खाली 25 दिसतंय. ठीक आहे. 1 आणि 2 शून्य 2,500 किंवा 2,500 तुम्हाला आयकर भरावा लागेल. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे मित्रांनो. मी कठीण गणित एकदम सोपी वेने तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर 59 नंबरचं गणित आहे मित्रांनो. पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापैकी सीताला 20% गुण जास्त आहे म्हणतात व गीताला 10% गुण कमी आहे. दोघींच्या गुणांमधील फरक 120चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. इकडे मित्रांनो नापासवाले आहे नापास आहे इकडे पास आणि ही आहे पास नापासची मार्जिन. पास नापासची ही मार्जिन झाली. पास नापासची ही मार्जिन आहे. तर प्रश्नामध्ये काय म्हणत आहे का पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 20% गुण जास्त आहे. म्हणजे ही नापास असेल ती पास होण्यासाठी म्हणजे इथं येण्यासाठी तिला 20% गुण जास्त 1 मिनिट चुकलं 20% गुण जास्त आहे. पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात एवढे गुण लागतात ही मार्जिन आहे. बहुतेक असं आपलं लोकल एरिया 35% 40% काहीतरी समथिंग असेल. ठीक आहे. तर या लाईनपेक्षा तिला 20% जास्त आहे म्हणजे लिहून घ्या 20% तिला जास्त आहे. ओके. प्लस चिन्ह लिहू शकता ते नाही लिहिलं तरी चालते. व गीताला 10% गुण कमी आहे आणि गीता पास होण्यासाठी तिला 10% गुण कमी आहे म्हणताय. ठीक आहे. गीताला 10% गुण कमी आहे तर या दुसऱ्याला 20% गुण जास्त आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का. त्यानंतर तुम्हाला गणित म्हणताय दोघींच्या गुणांमधील फरक 120चा आहे. दोघांच्या गुणांमधील फरक 120 आहे म्हणजे इथून तर इथं टोटल गुण आहे 120.
गोष्टी क्लिअर आहे का तुमच्या? म्हणजे मी काय म्हणतो, ही मार्जिन आहे पास नापासची, एकाला कमी आहे, कमी टक्के भेटले, 10% गुण कमी भेटले, एकाला 20% गुण जास्त भेटले, आणि दोघांच्या मधामधील फरक आहे 120चा. इथून आल्यानंतर तुमच्याकडे 10% होईल ना. ठीक आहे, इथून समजा पास होण्यासाठी होण्यापर्यंत एखादी माणूस गेला तर किती होईल ते? 10% होईल, बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा तोच माणूस इथं गेला त्याच्यामध्ये आणखी 20% ॲड होईल का? बरोबर, त्याच्याकडे 30% गुण भेटेल ना. बरोबर, 30% होईल. म्हणजेच या 30%ची किंमत 120 आहे. 30% इज इक्वल टू 120 असं लिहू का? तर काय करायचं आपल्याला, आता कसं सांगतो, एवढं तुम्हाला भाषण देण्यापेक्षा सरळ हा पॅरेग्राफ काढायचा, एवढं काढायचं, एवढा पॅरेग्राफ काढायचा, एक संख्या इकडं आणि एक संख्या तिकडं असा, तर सरळ दोघांच्या टक्क्यांची बेरीज करा. दोन्ही संख्या एकाच बाजूने असेल तर वजाबाकी, दोन्ही संख्या इकडल्या बाजूने असेल तरी वजाबाकी. ओके, त्यानंतर हे एवढा पसारा नसन काढायचा असेल तर गणितामध्ये सरळ काय म्हणताय, पासिंग लेवलपेक्षा कमीवाले दोन्ही संख्या दोघांनाही कमी टक्के भेटले, कमी संख्या भेटल्या तर दोघांची वजाबाकी करा. दोघांनाही जास्त भेटले असं असेल तरी वजाबाकी करा. जर एकाला कमी टक्के भेटले आणि एकाला जास्त टक्के भेटले, दोघांच्या म्हणजे पासिंग लेवलपेक्षा एकाला कमी टक्के भेटले, दुसऱ्याला जास्त टक्के भेटले, किंवा पहिल्याला जास्त टक्के भेटले, दुसऱ्याला कमी टक्के भेटले, तर सरळ बेरीज करा. ठीक आहे, म्हणजे एकाला पासिंग लेवलपेक्षा जास्त टक्के भेटले, एकाला कमी टक्के भेटले, म्हणजे दोघांची बेरीज करून टाका. 20 आणि 30%. आता 30% इज इक्वल टू हे 120 पकडा. इथपर्यंत गोष्टी तुमच्या क्लिअर आहे का? आता काय करा, हे 20% आहे ना, टक्के म्हणजे भागीला 100 लिहायची इथे. ओके, इकडली संख्या इकडे न्या, खालचे 100 वर जाईल, वरचे 30 खाली येईल. समजता इथपर्यंत? त्यानंतर 1 0 कटला, 3 1 3, 3 चौक 12, 4 आणि 100चा गुणाकार येते 400. तुमचं आन्सर मित्रांनो 400 आलेलं आहे. ठीक आहे, ओके. एक शॉर्ट ट्रिक सांगतो याच गणिताला, तिथलं एक वाक्य वाचा, 20% गुण जास्त आहे, 20% जास्त लिहा, आणि त्यानंतर 20% गुण जास्त आहे व गीताला 10% गुण कमी आहे, 10% कमी आहे. बस, एक वेळेस जास्त आहे आणि एक वेळेस कमी आहे, किंवा एक वेळेस कमी आहे दुसऱ्या वेळेस जास्त आहे, असं जर आलं, सरळ या टक्क्यांची बेरीज करा, 30%, आणि हे 30% इज इक्वल टूच नंतर जे संख्या देऊन असेल ना 120 दिली आहे ते करा. 30% बरोबर 120, म्हणजेच टक्के म्हणजे भागीला 100. इकडले न्या, 120 गुण 120, खालचे 100 वर जाईल आणि वरचे 30 खाली. 0 0 कटला, 3 1 3, 3 चौक 12, 100 आणि 400 गुणाकार 400. तुमचा आन्सर आलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? त्यानंतर नेक्स्ट गणित बघू मित्रांनो, 60 नंबरचं गणित आहे. 60 क्रमांकाचं गणित काय म्हणते, पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा शीताला 10% गुण कमी आहेत. नापास लिहा, इकडे पास लिहा. ओके, सीताला 10% गुण कमी आहे, म्हणजे सीता इथं आहे ना. ओके, नापास, पास ही पास नापासची लाईन आहे, तर पास होण्यासाठी या लाईनवर येण्यासाठी तिला 10% गुण कमी आहे, म्हणजे मागं लिहिले आपण. ओके, त्यानंतर काय म्हणते, व गीताला 5% गुण कमी आहे आणि तिला 5% गुण कमी आहे. इथे लिहिलो का, हे 10% पर्यंत इथं आली ती एक सीता, तर गीता काय म्हणते 5% गुण कमी आहे, म्हणजे हे याच्या दोघांच्या मधामध्ये राहील, कुठेतरी मधामध्ये राहील, बरोबर, या दोन संख्यांच्या. ओके, त्यानंतर दोघींच्या गुणांमधील फरक 25चा असल्यास परीक्षा एकूण किती गुणांची असेल. आता मी काय म्हणतो, तो जो फरक आहे दोघींच्या मध्ये 25 असे लिहून घ्या. कुठे लिहा, कोण्या एका ठिकाणी 25 इथे लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला 25 हा आकडा लक्षात राहील. आता काय म्हणते, दोन्ही संख्या एकाच बाजूला आहे ना, या दोघांची वजाबाकी करा, म्हणजे 5% आली, 10% मायनस 5% बरोबर 5%, आणि यांची किंमत आहे मित्रांनो 25. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? दोन्ही संख्या या एका बाजूला असेल, इथं असो किंवा इथं असो, वजाबाकी करायची. जर एक संख्या इथं आणि एक संख्या तिथं असेल तर बेरीज करायची. वजाबाकी केली, 10% मायनस 5% आले, 5% बरोबर 25 आणि इथे 25 करून घ्या. टक्के म्हणजे भागीला 100 करा इथे. आता याच 25 आहे, हे जे 25 आहे ना, 5 भागीला 100 तिकडे न्या, किती होईल, 100 भागीला 5, 5 1 5 5 25, 5 गुणिले 100 म्हणजे 500. तुमचं 500 आन्सर आलेलं आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? त्यानंतर याला थोडं आणखी सोपी करतो.
एकदा गणित वजा 60 नंबरच. सीताला 10% गुण कमी आहे, लिहून घ्या 10% गुण कमी. दुसरीला गीताला 5% गुण कमीच आहे का? हो कमी. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे का? कमी 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 आहेत दोन्ही. इथे कमी आणि कमी असेल सरळ सरळ दोघांचे वजाबाकी करा. 10 - 5 किती होते? 5%. आणि याच 5%ची किंमत त्यांनी शेवटची संख्या म्हणजे 25 संख्या दिली आहे. ओके करा. 5/100 होतं ना आपलं, 25 लिहा. मग काय होईल? इकडे 2 संख्या तिकडे न्या सरळ सरळ. खालचे 100 वर जाईल, वरचे 5 खाली आहे. 5 × 5 5 × 5 25. 5 आणि 100चा गुणाकार म्हणजे 100 × 5 500. आलं तुमचं 500 आन्सर. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत गोष्टी तुमच्या क्लिअर आहे का? त्यानंतर आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल, ट्रिक आवडले असेल. जर व्हिडिओ आणि व्हिडिओतल्या ट्रिक नक्कीच खरंच आवडल्या असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू. आपण पुन्हा याच प्रकारच्या नवीन नवीन ट्रिक्स घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा येईल आणि कमीत कमी वेळेमध्ये कसे जास्तीत जास्त गणित सोडवता येईल यासाठी मित्रांनो आपण पुन्हा थोडी जास्त मेहनत घेऊ आणि त्या दृष्टीने आपण आपला स्टडी करू. ओके, थँक्यू.